असं होतं का कधी की आजूबाजूला इतका गोंगाट आहे, इतकी माहिती आहे की आपलं डोकंच काम करेनासं झालंय. म्हणजे विचार करण्याची शक्तीच कुठेतरी हरवून गेलीय. पण विचार करा, फक्त 48 तासांत ही डोक्यातील स्पष्टता, ही मेंटल क्लॅरिटी परत मिळवता आली तर? हे कसं शक्य आहे तेच आज आपण समजून घेणार आहोत. पुरेशी झोप झालेली असते, पण तरीही दिवसभर एक प्रकारचा मानसिक थकवा जाणवतो. शरीर नाही, पण आपलं मन थकलेलं असतं. काहीही नवीन करण्याची ऊर्जाच शिल्लक नसते. आणि ह्याच थकव्याचा परिणाम म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नावाचा प्रकारच उरत नाही. एखादं महत्वाचं काम करायला घेतो आणि काही क्षणातच आपलं लक्ष कुठेतरी भरकटतं. सारखं वाटतं की मोबाईल बघावा किंवा काहीतरी नवीन स्क्रोल करावं. जर ही सगळी लक्षणं ओळखीची वाटत असतील तर याचा अर्थ एकच असू शकतो, आपल्या मेंदूला एका फॅक्टरी रिसेटची गरज आहे. हो, अगदी बरोबर ऐकलंय. जसा आपण आपला फोन करतो तसाच. चला तर मग बघूया हा शक्तिशाली उपाय नक्की आहे तरी काय. बरं, तर आपण ज्या मानसिक गोंधळाबद्दल बोलतोय ना, त्याला एक नाव आहे, ब्रेन फॉग. चला, आधी ही समस्या नेमकी काय आहे तेच नीट समजून घेऊया. ही फक्त एक उगाच वाटणारी भावना नाहीये. ही एक खरी स्थिती आहे. जेव्हा आपला मेंदू सततच्या नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया आणि माहितीच्या भडीमाराने ओव्हरलोड होतो, तेव्हा तो अक्षरशः थकतो. म्हणजे अशी अवस्था जिथे विचारांना स्पष्ट दिशाच मिळत नाही. पण हे असं होतं तरी का? या समस्येच्या मुळाशी आहे आपल्याच मेंदूतलं एक रसायन, डोपामिन. आणि गंमत म्हणजे इथेच एक मोठा सापळा दडलेला आहे. इथे बघा, या स्लाइडमध्ये डोपामिनच्या दोन बाजू किती स्पष्ट दिसतायत. जेव्हा डोपामिन संतुलित प्रमाणात असतं तेव्हा तेच आपल्याला प्रेरणा देतं, कामावर लक्ष केंद्रित करायला मदत करतं. पण जेव्हा सोशल मीडियामुळे त्याचा अतिरेक होतो तेव्हा तेच डोपामिन आपल्याला सतत बेचैन करतं, विचलित करतं. मग आपण एका दुष्टचक्रात अडकतो, जिथे कोणत्याही एका गोष्टीवर लक्षच लागत नाही. पण घाबरण्याचं कारण नाही. या सापळ्यातून बाहेर पडण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. आणि तोच मार्ग म्हणजे मेंदूचा फॅक्टरी रिसेट. चला, आता थेट उपायाकडे वळूया. लक्षात घ्या, फॅक्टरी रिसेट म्हणजे फक्त सुट्टी घेणं किंवा आराम करणं नव्हे. ही एक जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर केलेली प्रक्रिया आहे. यात आपण ठरवून आपल्या मेंदूला मिळणारी बाह्य उत्तेजना, म्हणजे सगळा गोंगाट आणि माहिती कमी करतो, जेणेकरून मेंदूला स्वतःला दुरुस्त करायला, शांत व्हायला वेळ मिळतो आणि त्याचा तो नैसर्गिक समतोल परत येतो. मग प्रश्न येतो की हा रिसेट साधायचा कसा? याचं सर्वात महत्वाचं साधन आहे शांत विचार करण्याची सवय. हे खरं तर एक असं कौशल्य आहे जे आपल्याला या गोंगाटाच्या जगात पुन्हा स्वतःशी जोडतं. हे वाक्य या कल्पनेचं अगदी सार सांगतं. मुद्दा फक्त गोंगाट टाळण्याचा नाहीये, तर शांततेला सक्रियपणे स्वीकारण्याचा आहे, तिला जागा देण्याचा आहे. ही व्याख्या खूप महत्वाची आहे, नीट समजून घ्या. शांत विचार म्हणजे फक्त शांत बसणं नाही, तर त्यावेळेत संगीत, पॉडकास्ट, व्हिडिओ, अगदी पुस्तकं अशा कोणत्याही बाह्य माहितीपासून स्वतःला दूर ठेवणं. फक्त आणि फक्त स्वतःच्या आतून येणाऱ्या विचारांना ऐकणं, त्यांना कोणतंही बंधन न घालता वाहू देणं. तर मग हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? चला तर मग या 48 तासांच्या सोप्या आणि एकदम प्रभावी योजनेकडे वळूया. यात फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. सगळ्यात पहिलं, आपल्या कॅलेंडरवर पूर्ण 48 तास बाजूला काढा. वीकेंड असेल तर उत्तम. दुसरं, ह्या काळात सर्व अनावश्यक मीडिया आणि फोनवरचे नोटिफिकेशन्स बंद करा. आणि तिसरं, ह्या वेळेत शांत विचारांसाठी काही ठराविक वेळ, काही स्लॉट्स नक्की करा. ही स्लाइड आपल्याला एक स्पष्ट दिशा देते. म्हणजे या 48 तासात सोशल मीडिया, बातम्या आणि पॉडकास्टला पूर्णपणे सुट्टी द्यायची आहे. त्याऐवजी काय करायचं? तर डायरी लिहिता येईल, निसर्गात फिरायला जाता येईल, हलका व्यायाम करता येईल किंवा फक्त शांत बसून विचार करता येईल. ही स्वतःच्या मनाला रिचार्ज करण्याची एक संधी आहे, की कोणतीही अशक्य गोष्ट नाहीये. फक्त 2 दिवस, फक्त 48 तास आपल्या स्वतःच्या मेंदूसाठी देणं, ही आपल्या मानसिक आरोग्यासाठी केलेली एक छोटी पण खूप प्रभावी गुंतवणूक आहे. तर या सगळ्या चर्चेचं सार काय? 1. ब्रेन फॉग ही खरी समस्या आहे, जी डोपामिनच्या अतिरेकामुळे होते. 2. 48 तासांचा फॅक्टरी रिसेट करून आपण मेंदूचा तो गेलेला समतोल परत मिळवू शकतो. आणि 3. यासाठी शांत विचारांचा सराव करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. मानसिक स्पष्टता मिळवण्याचा हा एक थेट आणि सिद्ध मार्ग आहे. तर खरा प्रश्न हा नाही की हे शक्य आहे का, कारण ते नक्कीच शक्य आहे. खरा प्रश्न हा आहे
की या बाह्य जगातल्या गोंगाटातून थोडं बाजूला होऊन आपल्या आतला आवाज ऐकण्याची संधी आपण स्वतःला देणार आहोत का?